व्यताम् अहर हर गर्वः परित्यज्यताम् देहेऽहं मतिरुज्यताम् बुधजनैर्वादः परित्यज्यताम् क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यताम् प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् स्वाद्वन्नं तु याच्यताम् विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् शीतोष्णादिविषह्यताम् न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् औदासीन्यमभीप्स्यताम् जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् एकान्ते सुखमास्यताम् परतरे चेतः समाधीयताम् पूर्णात्मा समीक्षताम् जगदिदं तद्बाधितं दृश्यताम् प्राक्कर्म प्रविलाप्यताम् चितिबलान्नाप्युत्तरैश्लिष्यताम् प्रारब्धन्त्विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्. काल आपण श्रुतिशिरो वाक्यम समाकरणिताम असं ऐकलं. श्रुतिशिर म्हणजे उपनिषद आणि त्यातली वाक्य, त्यातलं वचन, त्यातला अभ्यास, त्यातलं विवेचन याचं श्रवण करावं असं शंकराचार्य सांगतात. ऐकावं काय? तर उपनिषदाच्या तत्वज्ञानाचं श्रवण करावं. फार तर उपनिषदावर आधारलेल्या तत्वज्ञानाचं श्रवण करावं. पण या व्यतिरिक्त श्रवण करण्याची आवश्यकता नाही. जर आत्मकल्याण साधनं आवश्यक असेल तर ही उपनिषदातली वाक्य ऐकली म्हणजे मग काय करावं? वाक्यार्थश्च विचार्यताम्. ऐकणं हे पुरेसं नाही. श्रवणाच्या मागोमाग चिंतन, मनन, निधिध्यासन या गोष्टी गेल्या पाहिजे. चिंतन, मनन, निधिध्यासन झालं तरच खऱ्या अर्थाने श्रवण हे, नाहीतर श्रवण हे श्रवणच नाही. श्रवण आपण पुष्कळ करतो, पुष्कळ जण करतो. श्रवण झाल्यानंतर तो विषय पुन्हा डोक्यात राहतो का विचाराच्या रूपाने? की काय सांगितलं, कसं सांगितलं, आपल्याशी त्याचा किती संबंध आहे, सांगितलं त्यातलं आपल्या वर्तनात किती आले, विषय समजून घेताना खरंच आपली काही अडचण झाली का, सुसंगती लागली नाही का विचाराची, असं आपल्या मनाशी येतं का? बहुधा येत नाही असं आहे. इथून एकदा मनुष्य उठला, श्रवणातून उठला, म्हणजे झुंडा महाराज गमतीने सांगत असत की प्रवचन कीर्तन झालं म्हणजे कीर्तनकार प्रवचनकाराला लोक नमस्कार करून जातात. बहुतेक जातात. का जातात म्हणाले? ते म्हणजे एवढ्याकरता जातात की आपण आत्तापर्यंत जे सांगितलं ते आपल्याला परत आम्ही चालतो. पुन्हा आमचा संबंध नको त्याच्याशी. तेव्हा आपण जे ऐकतो ते केवळ थोडा वेळ करमणूक म्हणून ऐकतो का? कारण आज असं आहे, मनुष्यावर अनेक प्रकारचे ताण आहेत. त्याची इच्छा असो नसो, त्याची परिस्थिती कशी असो, अगदी गरीब असला तर त्यामुळं, मध्यमवर्गीय असला तर त्यामुळं, उच्च मध्यम, ते पुन्हा ते प्रकार पडतातच. गरीब, मध्यम आणि श्रीमंत अशा 3 प्रकार आता भागत नाही. गरीब, फार गरीब, मध्यम, उच्च मध्यम, श्रीमंत, अतिश्रीमंत, म्हणजे 6 भाग तरी झालेच. आणखीन किती होणार आहे माहित नाही. आपण समतेकडे जाताना विषमता वाढवतो आहोत, इतकंच त्याचं आहे. समता प्रस्थापित करण्याकरता आमच्या रेल्वेनं काय केलं? 3rd क्लास काउंटर, 1st क्लास आणि 2nd क्लास. ठीक आहे, 1st क्लास 2nd क्लास तसेच राहिले का? स्लीपर आला त्यात पुन्हा. तो 3 टायर 2 टायर पुन्हा 2 प्रकार आहेतच त्यात. 1st क्लास पुन्हा तो सिटिंग 1st क्लास, स्लीपिंग 1st क्लास ते आहेतच. पुन्हा ते एअर कंडिशन 1st क्लास, एअर कंडिशन. अरे काय म्हणजे पहिले 4 भाग होते ते बरे होते की तुम्ही 4चे 6 गेलेत. विषमता काढून टाकली का? नावं वेगळी गेली म्हणजे काय होतं? तेव्हा ह्या सगळ्या कारणामुळं हे खरं आहे की जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत ताण कधी नष्ट होणार नाही आणि समता कधी प्रस्थापित व्हायची नाही. आपण समतेचा उद्घोष करा, सुखे नैव करा, काही त्यातून निर्माण व्हायचं नाही, कधीही निर्माण व्हायचं नाही.
खऱ्या अर्थानं समता त्याच दिवशी प्रस्थापित होईल ज्या दिवशी प्रलय होईल. त्या दिवशी समता प्रस्थापित होईल. बाकी विषमता तुम्हाला स्वीकारावीच लागणार आहे. एकच आहे की विषमता ही ज्या अर्थाने विषमता शब्द आपण वापरतो तो मनुष्यकृत आहे, विविधता ही परमेश्वरकृत आहे. आपण विविधतेला विषमतेच्या पातळीवर आणलं आहे आणि हे जे आणलं आहे याच्या मागे माणसाचा स्वार्थ आहे, माणसाच्या अहंकाराच्या भावना आहेत, माणसाचे कामक्रोध आहेत, द्वेषमत्सर आहेत, हे सगळे त्याच्या मागे आहेत. त्याचा विचार न करता बहिर्मुख राहून आपण विषमतेचा विचार करतो. पण झालंय त्यामुळे असं की अनेक प्रकारचे ताण माणसावर येतात, अनेक प्रकारचे ताण येतात. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ताणाशिवाय दुसरं काही नसतं म्हटलं तरी चालेल. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गर्दीतून रस्त्यानं चालणं याचा सुद्धा ताण असतो की आपण सरळ चाललो तरी मागून कोणी आपल्या अंगावर आदळणार नाही याचा भरोसा काय, मी कोणाला धक्का देणार नाही हे मी काळजी घेऊ शकतो, पण मला कोणी धक्का देऊ नये हे मी कसं ठरवायचं. कालच माझे एक स्नेही मला सांगत होते की स्कूटरवरनं मनुष्य चालला होता, सरळ चालला होता, फार वेगात चालला होता, मागून येणाऱ्या एका अँबॅसेडरने त्याला धक्का दिला. आता काय करावं. मी आपल्याला एवढ्या करता सांगतोय की अनेक प्रकारचे ताण माणसाच्या मनावर आहेत, अनेक कारणांनी ते निर्माण होतात. मनुष्याचा स्वभाव असेल त्याप्रमाणे ते आणखीन कुणी अधिक होत जातात, पण ताण असतात. या ताणातून त्याला काहीतरी सुटका हवी असते. मग तो पत्ते खेळील, रेडिओ ऐकेल, क्रिकेटची मॅच पाहिल, टीव्ही पाहिल, कीर्तनाला जाईल, प्रवचनाला जाईल, म्हणजे सगळे एकाच कॅटेगरी, यापेक्षा वेगळं काही नाही. असं होतं का, हा श्रवणाच्या मागचा मोठा विचार आहे की केवळ कर्मणूक म्हणून, थोडं रिलॅक्सेशन म्हणून, जरा वेळ बरा गेला या कल्पनेत आपण ऐकतो का याचा आपल्या जीवनाशी काही निकटचा संबंध आहे असं आपल्याला वाटतं. जर तसं वाटत असेल तर त्याच्यावर विचार झालाच पाहिजे. परमेश्वराने माणसाला अलौकिक बुद्धी दिली आहे, असामान्य सामर्थ्य आहे त्या बुद्धीचं. ती तशी बुद्धी असावी या कल्पनेनंच ती बुद्धी दिलेली आहे. तिचा उपयोग माणसाने कसा केला कोणाला. बुद्धी दिली कशा करता आपल्याकडे वर्णन आहे. ते डार्विनची जी थिअरी आहे ती एकानंतर एक या अर्थाने बरोबर आहे, एकातून एक या अर्थाने बरोबर नाही. तो असं म्हणतो की अॅमिबा होता तो डेव्हलप होत 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 मनुष्य झाला, हे बरोबर नाही. अॅमिबा नंतर दुसरी एक जीवसृष्टी झाली, त्याच्यानंतर तिसरी झाली, त्याच्यानंतर चौथी झाली, हे बरोबर. एकातून जर दुसरं होत असेल तर पहिलं नाहीच व्हायला पाहिजे की नाही. अॅमिबाचा जर मनुष्य झाला असेल किंवा अॅमिबा उत्क्रांत होत होत माणसापर्यंत आला असेल तर अॅमिबा नष्ट झाले पाहिजेत की नाही. अॅमिबा अस्तित्वात आहे. सरपटणाऱ्या प्राण्यानंतर जर 4 पायावर चालणारे प्राणी जन्माला आले असतील तर सरपटणारे प्राणी नष्ट झाले पाहिजेत की नाही. सरपट प्राणी अस्तित्वात आहेत, त्यांची जी मोठी मोठी रूपं होती ती गेली असली ती गोष्टी निराळी, पण सरपटणारा प्राणी आहे की नाही. माकडानंतर माकडातून जर मनुष्य झाला असेल तर माकडं नष्ट झाली पाहिजेत की नाही. माकडं अजून अस्तित्वात आहेत. हा, काही लोकांच्या माकड चेष्टा पाहून डार्विनला असं वाटलं असेल तर गोष्टी निराळी, पण त्याचं वर्णन हे फक्त शारीरिक दृष्ट्या विचारात घ्यायसारखं आहे. मग तसे तर सगळे प्राणी माणसाच्या अंतःकरणात राहतात. साप माणसाच्या अंतःकरणात राहतो, विंचू माणसाच्या अंतःकरणात राहतो, गाढव माणसाच्या अंतःकरणात राहतं, बैल माणसाच्या अंतःकरणात राहतो, सगळे माणसाच्या अंतःकरणात राहतात. मनुष्य असा मोठा सर्वसंग्राही आहे की तो सगळ्यांना साठवून ठेवतो. पण त्यावरून सिद्धांत असा नाही बांधता याचा की एकातून दुसरा झाला नाही, तो पहिला नाही झाला पाहिजे. पहिला नाही झाला नाही, तो तसाच आहे. म्हणून आपली कल्पना आहे ती अशीच आहे की भगवंतानं सृष्टी निर्माण करायचं ठरवलं, ती त्याची लीला आहे. असं का ठरवलं त्याला विचारणारे आपण कोण. त्यानं ठरवलं खरं. आता जे ठरवलं त्यातून आपण कसं बाहेर पडायचं एवढाच आपल्याला करता जायचा विचार करण्याचं काय. तुम्ही असं केलंच का हे विचारता येत नाही आपल्याला. अरे ज्याला आपण निवडून देतो त्याला सुद्धा विचारता येत नाही, तर ज्याला आपण मुळीच निवडून दिला नाही त्याला कसं विचारणार आपण.
जो 10 माझ्या दाराशी आला होता निवडून येण्यापूर्वी, त्याला सुद्धा मी विचारू शकत नाही तू असा का वागलास. ईश्वराला कसं विचारणार आपण. तर काहीतरी झालं खरं, पण त्यानं ज्या अनुक्रमानं निर्माण केला त्या अनुक्रमात त्याचं वर्णन आहे आपल्याकडे की त्यांनी वृक्ष निर्माण केले, त्यांनी सरीसृप निर्माण केले, क्रिमी निर्माण केले, दंश निर्माण केले, अनेक तऱ्हेचे प्राणी पक्षी निर्माण केले, पण त्याचं निर्मितीचं समाधान त्याला मिळालं नाही. जसा एखादा कलावंत असतो तो निराळ्या कलाकृती करतो, पण त्याच्या समाधानाला येईल अशी कलाकृती निर्माण व्हायला वेळ लागतो. आणि जेव्हा त्यानं मनुष्य निर्माण केला, का निर्माण केला, तर बाकीच्या सगळ्यांच्या मध्ये कार्याच्या मागचं कारण शोधण्याची बुद्धी नव्हती. जे समोर दिसलं हे का घडलं असं विचारण्याचं सामर्थ्य बाकी कोणत्याही प्राण्याला नव्हतं, आणि त्यामुळे ईश्वराचं समाधान झालं नाही. म्हणून त्यानं मग ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवा तैस्तै ऋतुष्ट हृदय पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवा. त्यांनी मनुष्य निर्माण केला की ज्याला ब्रह्माला अवलोकण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्या बुद्धीला ब्रह्माला अवलोकण्याची शक्ती आहे, असा पुरुष निर्माण केला, असा मनुष्य निर्माण केला. आणि मग मुदमाप देवा, देवाला बरं वाटलं ठीक आहे आता ठीक आहे, मला ओळखणारा कोणीतरी निर्माण झाला, मला ओळखणारा कोणीतरी निर्माण झाला. तेव्हा हे जे सगळ्याच्या मागे असलेलं हे ओळखण्याकरता मनुष्य जन्माला आला आहे. तेवढंच तो करीत नाही, बाकी अनेक उद्योग करतो. अगदी चंद्रावर सुद्धा तो जाऊन पोहोचला, अद्भुत आहे, शंकाच नाही. पण याचं कौतुक स्वतःच्या ठिकाणी किती करून ठेवायचा काही विचार आहे की नाही. ते जेव्हा पहिल्यापासून चंद्रावर जाऊन आले तेव्हा इथं पहिल्या प्रथम गेले, तिथून त्यांनी उद्घोष केलं, आता सिद्ध झालं म्हणे ईश्वर नाही. बरता जाहीर झालं, म्हणजे गेल्याला म्हणालाच नाही, ज्याच्या सत्तेखाली असताना तो गेला त्या तो म्हणाला की आता ईश्वर नाही सिद्ध झालं. मोठं आश्चर्य वाटलं मला की चंद्रावर गेला म्हणजे किती गेला. आजच्या भौतिक विज्ञानाच्या भाषेत बोलायचं म्हणजे चंद्र आपल्यापासून 2.5 लाख मैल अंतरावर आहे. सामान्यतः 1.5 ते 2 सेकंद त्याच्यावर जायला लागतात प्रकाश वर्षाच्या मापाने, प्रकाश वर्षाच्या मापाने. कारण प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 1,86,000 मैल आहे, 3 लाख किलोमीटर आहे. एवढ्या चंद्रावर जायला 2.5 सेकंद लागतात प्रकाशाला. तेवढ्यावर मनुष्य जाऊन आला. सूर्य आपल्यापासून 8 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपल्याला जवळचं जे नक्षत्र दिसतं ते आपल्यापासून 4.5 वर्ष अंतरावर आहे. आणि हे सगळ्यात जवळचं आहे असं गमतीनं सांगतात म्हणे की अजून ज्यांचा प्रकाश पृथ्वीवर पोचायचा आहे अशी नक्षत्र आहेत. पृथ्वी जन्माला आल्यापासून अजून प्रकाश पृथ्वीवर पोचलाच नाही. काही अब्ज वर्ष झाली पृथ्वी जन्माला. आता चंद्रावर जाऊन आलेल्या माणसानं म्हणजे हा आपल्या अंतरुणावरनं उठून लहान 1.5 बाय 1.5च्या खोलीत उमऱ्यापर्यंत सुद्धा पोचलेला नाही. त्यानं जगात काय चाललंय याचा विचार करावा तसा आहे की नाही. तेव्हा ईश्वर नाही हे इतक्या लवकर सिद्ध होतं का. इतक्या दूर तो राहतो. अजून तिथे थोडं जरा सूर्यमंडलाच्या तर बाहेर पडा, कारण आपलं सूर्यमंडल इतकं छोटं आहे की खगोलशास्त्रज्ञ सांगतात बच्चा आहे बच्चा. अशी अनंत सूर्यमंडल आहेत आपल्या आकाशगंगेत, आणि अशा अनंत आकाशगंगा आहेत. आता काय करावं. अशी अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या रोमरंध्रात आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. त्याला मी जाणला म्हणणं म्हणजे बावळटपणाशिवाय आणखीन काय, किंवा अहंकाराशिवाय आणखीन काय. त्याला हुडकण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे, पण ते असं बाहेर जाऊन नाही, इतक्या जवळ आहे. तेवढंच मनुष्य फक्त बघत नाही. ते जवळचं माणसाच्या लक्षात येत नाही तसं आहे. जवळचं माणसाच्या लक्षात येत नाही तसं आहे. पुष्कळ गमती सांगायचं आहे. तेव्हा अतिपरिचयात अवज्ञ होते म्हणा पाहिजे. तेव्हा हे करण्याकरता परमेश्वरानं मनुष्याला जन्माला आणलं आहे. मग हे करावं. इतर मग त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करायच्या असेल त्या कराव्या, पण ह्याला प्राधान्य असलं पाहिजे. ज्याला प्राधान्य द्यायचं त्याचंच अप्राधान्य झालं म्हणून पुन्हा पुन्हा ऐकण्याचा प्रसंग येतो. हे लक्षात ठेवून ऐकलं जातं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. शास्त्र सांगतं वाक्यार्थश्च विचार्यताम. उपनिषदामध्ये पुष्कळ अनेक उपदेशपर बोधप्रद ज्ञान वाढविणारी
मनुष्याला अनेक गोष्टी शिकवणारी अशी वाक्य पुष्कळ आहे. त्यातली निवडून काही काढले त्यांना महावाक्य म्हणतात. एक 4-5 ती आहे. थोडा वादाचा मुद्दा आहे, 4 म्हणावी का 5 म्हणावी. माझं व्यक्तिशा मत आहे की 5 मानणं जास्त बरं. कोणती वाक्य ती? तत्वमसी. वाक्याचा अर्थ काय? ते तू आहेस. आणखीन एक वाक्य काय? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणखीन एक वाक्य काय? अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. आणखीन एक वाक्य काय? प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान शुद्ध बुद्धीला झालेलं उच्च ज्ञान म्हणजे प्रज्ञान. शुद्ध बुद्धीला झालेलं उच्च ज्ञान हेच ब्रह्म आहे. आणि आणखीन एक वाक्य काय? सर्वं खलु इदं ब्रह्म. जे जे दिसतं भासतं प्रत्ययाला येतं ते सगळंच ब्रह्म आहे. त्या तत्वमसीपासून आरंभ होतो आणि सर्वं खलु इदं ब्रह्मामध्ये संपतो. तत्वमसी ऐकल्यानंतर दुसरा जो तत्वमसी म्हणजे ते तू आहेस असं सांगणाऱ्यानं सांगितल्याबरोबर ऐकणाऱ्याला काय जाणवलं पाहिजे? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि अहम ब्रह्मास्मी जाणवलं की मग सर्वं खलु इदं ब्रह्मपर्यंत प्रवास सरळ होऊ शकतो. म्हणून शंकराचार्यांनी एका आपल्या दुसऱ्या प्रकरण ग्रंथात असं म्हटलंय की आदौ ब्रह्माहमस्मीत्यनुभव उदिते खलविदं ब्रह्म पश्चात. आदौ ब्रह्माहमस्मी, आधी मी ब्रह्म आहे हा अनुभव निर्माण झाला म्हणजे मग खलविदं ब्रह्म पश्चात, मग सगळं इदं ब्रह्म, सर्वं खलविदं ब्रह्म हे मागून प्रत्ययाला येतं. आता स्थूलमानाने विचार करताना ते तू आहेस असं ज्याला उद्देशून म्हटलं जातं, हा तू कोण आणि ते कोण? एक परोक्ष सांगितलं, एक दूरचं सांगितलं ते शब्दाने, अनेक अपरोक्ष सांगितलं, जवळचं सांगितलं तू शब्दाने. कारण तूच्या मागोमाग त्याला मी जाणवत असतो. तू म्हटलं की मी जाणवतो. हा मला उद्देशून तू म्हणाला, हे तू बरोबर जन्माला यायचं. म्हणून हा तू कोण? तर मी. हा मी कोण? कशाला तू मी म्हणतोस? मोठा विचार करण्याची गोष्ट आहे. त्याकडे पुढे याचा शेवटचा उपसंहार तोच आहे की देहेहम मतिरुज्यताम. जी जाणीव तुझी अहर्निशी असते, मी देह आहे ही जाणीव असते. देहा व्यतिरिक्त मी आहे याची जाणीव क्वचित केव्हा तरी कदाचित आपलीच ती भाषा असल्यामुळे जन्माला येत असेल की माझा देह असं आपण म्हणतो. ज्याला माझा लागतं ते मी नसतं हे निश्चित आहे. पण आपण चुकून माझा आत्माही म्हणतो. माझा आत्माही म्हणतो, माझा देहही म्हणतो, दोन्हीतला माझा म्हणतो. माझा शब्द जर सारख्याच अर्थाने वापरला तर पंचईत आहे. म्हणून आपल्याकडे देहाचा विचार करताना पंचकोशाचा विचार सांगितला की शरीरामध्ये 5 कोश आहेत. एकाच्या आत एक, केळीच्या आत केळीचा खुंट जो असतो त्या केळीच्या खुंटाच्या जसे पापुद्री असतात तसं का, किंवा कांद्याच्या जसे पापुद्री असतात तसं आहे का? तसं नाही. हे तसं सर्व व्यापक आहे पण एकापेक्षा एक सूक्ष्म आहे. पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश. अन्नमय कोश आपल्या सगळ्यांना समजतो. प्राणमय कोश म्हणजे इंद्रिय, ज्यांच्यामुळे देह व्यापार होतात. तर म्हणजे डोळा हा देह, डोळा हा अवयव आणि डोळा हा इंद्रिय एक आहे का 2 आहेत? डोळा अवयव निराळा आणि डोळा हे इंद्रिय निराळं. अवयव जागेवर असून सुद्धा इंद्रिय नसतं. हात हा अवयव निराळा आणि हात हे इंद्रिय निराळं. जेव्हा पक्षाघात होतो तेव्हा काय होतं? हात अवयव जागेवर असतो पण असा असतो, त्याला काही करता येत नाही. कान अवयव तर जागेवर असतोच असतो पण ऐकू येत नाही. घसा असतो, जीभ असते पण बोलता येत नाही. पडसाला म्हणजे काय होतं? वास येत नाही. म्हणजे नाक तर जागेवर असतं. ज्याला वास येत नाही त्याचं नाक बसतं आणि ज्याला चांगला वास येतो त्याचं नाक उंच असतं, असं काय म्हणता येते? सगळ्याचं म्हणणं आहे. तेव्हा अवयव निराळा आणि त्याच्यावर असलेलं इंद्रिय निराळं. म्हणून आपल्याकडे इंद्रियाचं वर्णन करताना कृष्ण ताराग्रवर्ती असं इंद्रियाचं वर्णन घ्या की ते त्याच्यावर राहतं, ते नव्हे. इंद्रिय तुम्ही जो अवयव म्हणता त्या अवयवाच्या वर राहतं. म्हणून प्राणमय कोश हा आणखी निराळा आहे. त्याच्या मागे मनोमय कोश आहे की ज्याच्यातून संकल्प विकल्प उठतात आणि त्यामुळे इंद्रिय कामाला प्रवृत्त होतात. आधी पाहावं असं वाटतं आणि मग पाहतो. आधी ऐकावं असं वाटतं मग ऐकतो. आधी घ्यावं असं वाटतं मग घेतो. आधी खावं असं वाटतं मग खातो.
तेव्हा वाटतं आणि मग त्याच्या मागोमाग क्रिया येते. क्रिया जरी इंद्रियाची असली तरी वाटतं कोणाचं? ते मनाचं. म्हणून मनोमय कोश त्याच्या हात आहे, तो त्याला प्रेरणा देतो. त्याच्या हात आहे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश काय ठरतो? खावंसं वाटलंय ठीक आहे, पण खाणं चांगलं का बरं चांगलं नाही हे कोण ठरवणार? हे करावं किंवा हे करू नये. करावंसं वाटल्यानंतर मग प्रवृत्ती निर्माण होते की हे चांगलं आहे का वाईट आहे. हा नेहमीचा अनुभव आहे आपल्याला की आधी मनात येतं आणि मग त्याच्या मागोमाग विचार घडतो. काही लोकांना हा विचार करायला वेळ लागतो, काही लोकांचा तो विचार पटकन होतो, एवढाच फरक. पण होत नाही असं नाही, तो त्याच्यामध्ये विचार उपस्थित असतो म्हणून तो केलं जातं. निरनिराळ्या क्रियामध्ये आपण बदल होतो, तो यामुळे बदल होतो की मागचं ते विज्ञान, त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. तेव्हा संकल्प विकल्प करणाऱ्या मनाच्या पाठीमागे विज्ञानमय कोश असतं. आणि हे सगळं कशा करता घडतं? तर मला बरं वाटावं म्हणून. म्हणून तो सगळ्याच्या आत आनंदमय कोश. हे सगळं मला बरं वाटावं, मला सुख व्हावं, मला दुःख होऊ नये या धारणेतून निर्माण होतं. म्हणून तो आनंदमय कोश सगळ्याच्या आत. याच्या पलीकडे आपल्याला काही जाता येत नाही शब्दाच्या माध्यमातून. आणि त्यालाही कोश म्हटलं, तो आत आणखीन काहीतरी असलं पाहिजे. तो जो आत कुणी आहे त्याला आत्मा म्हणतात, पण ती त्याची वस्तुस्थिती आहे आणि तो सर्वव्यापक आहे. हे आतपर्यंत पोचल्यानंतर मग सांगायचं, तोपर्यंत नाही. इकडून तिकडे जाताना हे असं असंच जायचं. तिथे गेला म्हणजे मग ते सगळीकडे आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी कळलं की सर्वं खलु इदं ब्रह्म कळतं. आपण पहिल्या दुसऱ्या कोशातच जास्तीत जास्त राहतो, तिसऱ्या कोशाचा विचार कधी करीत नाही. चौथा पाचवा तो फार दूर राहिले असतात, यात शंका नाही. कारण ते आपण आता मी ऐकलं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला लक्षात आलं की अशा करता आपण होतच. पण त्याचा सूक्ष्म विचार आम्ही करतो का कधी? हा सूक्ष्म विचार करणं म्हणजे वाक्यार्थाचा विचार करणं. वाक्यार्थश्च विचार्यताम्. आणि यातच राहून राहिलं पाहिजे. श्रुतिशिरः पक्ष समाश्रियताम्. उपनिषदाचं जे तत्वज्ञान आहे तो तुमचा पक्ष असला पाहिजे. आज जसं आम्ही आमच्या पक्षाचे वगैरे म्हणतो की नाही, तर तुमचा पक्ष कोणता? उपनिषदाचं तत्वज्ञान आमचा पक्ष. आमच्या जीवनाला चांगलं काय त्यात आहे ते, आमच्या जीवनाला अयोग्य काय त्यात नको म्हणून सांगितलंय ते, असं निश्चित झालं पाहिजे. कारण अशी कुठली तरी बाह्य मर्यादा घालून घेतल्याशिवाय आतल्या आत जी माणसाला सुधारणा करायची असते ती करता येत नाही. आपलं राहण्याचं गाव ठरलं की राहण्याचं घर ठरतं. राहण्याचं घर ठरलं की त्याचं मग इंटरनल डेकोरेशन कसं असावं ते ठरवता येतं. असं आहे. त्याचं गाव कोणतं ते माहित नाही, घर माहित नाही, आता इंटरनल डेकोरेशन काय करणार? ते केल्याशिवाय माणसाला नुसत्या घराच्या भिंतडाच्या राहता येतं काय? तर आत काहीतरी करावं लागतं. मग अगदी साध्या घोंगडी बसून बसल्याबरोबर अर्धा आत जाईल अशा सोफा सेट पर्यंत काहीतरी लागतं. साधी चटई असेल नाही तर काही असेल, कुठेतरी कोपऱ्यात चूल घातलीच पाहिजे की नाही. मग ती चूल असेल, मग तो ओटा असेल, त्या ओट्यावरचे निळे प्रकार असतील, असं मग सगळं वाढत जाईल. पण घर ठरावं लागेल ना. तेव्हा तुमच्या जीवनाचं विचाराचं क्षेत्र कोणतं हे ठरवलंय का? तुमचा व्यवसाय कोणता करायचा ते ठरलंय का? की हा आमचा व्यवसाय, आता याच्यापुरतं आम्ही बघितलं म्हणजे आमच्यापुरतं झालं. तसं आपला जीवनाचं क्षेत्र कोणतं असावं, आपला व्यवसाय कोणता असावा? उपनिषदाचं तत्वज्ञान हे आपल्या जीवनाचं क्षेत्र असावं, आपला व्यवसाय असावा. मी परवा आपल्याला सांगितलं की संन्यासाचा धर्म गमाळा समजूत आहे. आपल्याला प्रजया पशुहित पाहिजे की नाही, ब्रह्मवर्चस्व सर्वोच्च दुर्लभ, पण हे तर दोन पाहिजे ना, त्याबद्दल तर काही शंका नाही. पण ते सुद्धा उपनिषद सांगितलं की या साधनेचं फल यामध्ये होतं, तर तेही तिथे आहे. म्हणून श्रुतिशिरः पक्ष समाश्रियताम्. आणि मग आणखीन याच्याबद्दल एक मनुष्याच्या बाबतीत खास सूचना आहे. दुस्तर्कात सुविरम्यताम् श्रुतिमतस्तर्कोऽनुसंधीयताम्. दुस्तर्कातून दूर व्हा. सांगणारा कसंही सांगत असला तरी तो योग्य सांगतो की नाही हे उपनिषदाशी ताडून पहा आणि मग त्याच्या चांगल्या वाईटाचा विचार करा. आज निरनिराळ्या कारणाकरता सगळ्या परंपरा नाकारायच्या अशी एक पद्धती आहे. क्वचित त्याच्यामागे सदहेतू असतो, बहुधा दंभ असतो. ज्यांचा सदहेतू आहे त्यांचा उल्लेख मी आधी करतो, दंभाच्या उल्लेखाची गरज नाही. नुकतेच निवर्तलेले एक थोर ग्रहस्थ, थोर पुरुष
मोठे अधिकारी होते, त्यांच्या अधिकाराबद्दल मला शंका नाही, पण ते नेहमी सांगत असतात तुमचा तुम्ही विचार करा, कोणाचाही ऐकू नका, तुमचा तुम्ही विचार करा म्हणायचं. त्यांच्या संबंध सांगण्याचं सूत्र आहे तुमचा तुम्ही विचार करायचा. आणि मग एका मागोमाग एक, नो बायबल, नो गीता, नो कुराण असं यायचं, की पुराण ऐकू नका, कुराण ऐकू नका, बायबल ऐकू नका, गीता ऐकू नका, तुमचा तुम्ही विचार करा. हे नेहमीच सांगणं त्यांचं. त्यांची व्याख्यान मी ऐकली, इंग्रजीत चालत असत. आमच्या एका स्नेहाने मला विचारलं नवीन वाटलं की नाही म्हणलं तुम्हाला. म्हटलं मला नवीन काही वाटलं नाही, कारण जो विषय ते सांगतायत गेली 5-6 दिवस तो असा विषय सांगतायत की भूतकाळाचं स्मरण ठेवू नका, भविष्याचा विचार करू नका, वर्तमान काळात राहा, असं त्यांनी सांगितलं. शंकराचार्यांनी अतीतानागतं किंचित न स्मरामि न चिंतये रागद्वेषम विना प्राप्तम भजाम्यद्य शुभाशुभम असं सांगितलेलं आहे. की अतीतानागत, अतीत आणि अनागत, अतीत म्हणजे भूतकाळ, अनागत म्हणजे भविष्यकाळ, याचा विचार करू नको, याचं स्मरण ठेवू नको, आणि रागद्वेषम विना म्हणजे हवं नको न म्हणता भजाम्यद्य शुभाशुभम, वर्तमान काळ जसा असेल तसा स्वीकारा. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय आहे, नवीन काय आहे. आता ते ग्रहस्थ असे भाविक होते, त्या ग्रहस्थाच्या दृष्टीने ते म्हणले हा श्लोक तू नवीन बनवलास का, तुला संस्कृत येतं म्हणले. अहो म्हणलं मी जन्माला आलेल्या आधी पुस्तकात छापलेला आहे, एवढं तर निश्चित झालं, माझ्या जन्माच्या आधी छापलेला आहे, यात शंका नाही. मी तुम्हाला पुस्तक आणून दाखवतो, त्याच्यावरची तारीख दाखवतो. आता म्हणलं दुसरं मला सांगा, तेव्हा हे नवीन नाही. मी खरंच सांगतो आपल्याला, जगामध्ये चांगल्या अर्थानं नवीन हे काही नाही. सांस्कृतिक दृष्ट्या विज्ञानाचं काय असेल ते असो, पण सांस्कृतिक दृष्ट्या काही नवीन नाही. आपल्याकडे अशी मानण्याची पद्धत आहे व्यासोच्छिष्टं जगत्रयम्, जे महाभारती नाही ती ते नोहेची लोकेती येणे कारणे म्हणपे बाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. ते खरोखरीच सांस्कृतिक दृष्ट्या जे सगळे विचार आहेत ते महाभारतामध्ये समाविष्ट आहेत, सगळेच्या सगळे समाविष्ट आहेत. मग माणसाला नवीन वाटतं ते काय, ते खरं नवीन नसतं, असती ती फक्त मांडणी नवीन असती. ती ती पदे नित्य फिरवून येती, त्या त्याच अर्था प्रतिदाविता ती कौशल्य सारे रचनेत आहे. सत्काव्यतेने नव वाटत आहे, असं आहे. ते स्वयंपाकातल्या पदार्थासारखं आहे. त्या आठवड्याचा पदार्थ रोज नवा, ऐकणाऱ्याला बरं वाटतं, खाणाऱ्यालाही बरं वाटतं, करणाऱ्याला आपण काहीतरी केल्यासारखं वाटतं. काय केलं, पंचपाळ तेच, डाळ तांदूळ गहू साखर तेच, तुम्ही नवीन काय केलं बरं. हे आता तसंच जर नवीन म्हटलं तर प्रत्येकाच्या हाताची चव नवीन असते. पंचपाळ जरी तेच असलं तरी एकाची चव दुसऱ्याची नसते. आणि मग पुष्कळ वेळा आपल्या घरचं बरं न लागतं दुसऱ्याचं घरचं बरं लागतं. काही दिवस खाऊन यावं म्हणजे आपल्या घरचं पुन्हा बरं वाटतं की नाही बघा. नवीन काय आहे, नवीन काही नाही हे सगळं. आणि जर खरंच नवीन असेल तर ते चांगलं आहे की नाही तपासून घेतलं पाहिजे. म्हणजे एकदा कुठेतरी मी ऐकलं होतं, असं आहे, निरनिराळ्या मी चिवडे ऐकले. एक चिवडा असा ऐकला, भुशाचा चिवडा. भुशाचा चिवडा काय प्रकार आहे, त्याचा टिंगलच होती ती. पण पहिल्या प्रथम मला असं आहे, विनोद काय तो न कळण्याची माझी बुद्धी असल्यामुळे मी आपला सरळ प्रमाण, कारण विनोदाचा मुळी अर्थच असा की जे ऐकतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं असलं पाहिजे असं गृहीत धरूनच चालायचं. मी आपला सरळ मनाने विचार करणारा होतो, आता बदललो थोडा. तर मी ते भुसाचा चिवडा वाचलं. ते म्हणजे भुसा चिवडा काय, ते म्हणजे 2 तोळे चांगला भुसा घ्यावा लाकडाचा. करवताचं दुकान जिथे असतं त्या दुकानात मिळतो, त्याने पत्ता सांगितला होता त्याचा. आणि मग त्यामध्ये पावशेर बदाम, अच्छेर काजू, शेरभर किसमिस असे घालावे. चांगली त्याला वर्ण फोडणी घालावी, त्याला तिखट मीठ लावावं, काजू वेगळे तळून घ्यावे, बदाम वेगळे तळून घ्यावे, बेदाणा स्वच्छ धुवून घ्यावा, खायची. आणि खाताना फुंकून फुंकून खावं. आठवड्याचा नवा पदार्थ. खरंच नवीन काही असतं का. एका इंग्रज ग्रंथकाराची गोष्ट, त्याचं नाव मला आठवत नाही, म्हणजे बहुतेक जॉन्सन असावा. त्याच्याकडे त्याच्या मित्राने आपला ग्रंथ नेऊन दिला वाचायला. मोठा ग्रंथ होता, चांगला पुष्कळ लिहिलेला होता. त्यांनी तो ग्रंथ वाचला. हा विचार असा आहे
ते ग्रंथ आणून देणाऱ्याला अभिप्रायाची इच्छा असते. तो म्हणताना म्हणतो तुमचा प्रामाणिक अभिप्राय द्या, पण तो आपल्या ग्रंथाचं कौतुक करा असाच अर्थ असतो त्याचा. की प्रामाणिक अभिप्राय कोणालाही हवा असत नाही. त्या जॉन्सनकडे ते पुस्तक आणून दिलं त्याने, त्यांनी 15-20 दिवस ठेवून घेतलं, वाचलं काही मधनं चाललं. बुद्धिमान होता अतिशय. इंग्लिश भाषेतली पहिली डिक्शनरी ज्यांनी तयार केली, विक्षिप्त होतं त्याला, पण अतिशय बुद्धिमान होतं. आणि पुष्कळ वेळा ही बुद्धिमान माणसं थोडी विक्षिप्त असतातही, कारण ती आपल्या मापात बसत नाहीत, त्यामुळे आपल्याला विक्षिप्त वाटतात. असं आहे. तेव्हा तो त्याच्याकडे गेला पुन्हा, म्हणजे काय माझा ग्रंथ वाचलाच का? वाचला म्हणा. तुझ्या ग्रंथामध्ये पुष्कळ गोष्टी नवीन आहेत, पुष्कळ गोष्टी चांगल्याही आहेत. त्याला वाटलं आपल्या ग्रंथाचं काहीतरी कौतुक चाललंय. वा म्हणला, तुझ्यासारख्या विद्वानांनी हा अभिप्राय देणं हे मला फार महत्व आहे. पण म्हणलं एक वैशिष्ट्य आहे. हे काय? तुझ्या पुस्तकामध्ये पुष्कळ गोष्टी नवीन आहेत, पुष्कळ गोष्टी चांगल्या आहेत, हे खरं. पण म्हणले जे चांगले आहेत ते नवीन नाहीत, ज्या नवीन आहेत त्या चांगल्या नाहीत. काय राहिली पुस्तकाची किंमत? तसं जिथे जिथे आपल्याला, मी प्रामाणिकपणे सांगतो, जिथे जिथे आपल्याला खऱ्या अर्थाने चांगलं आढळेल ते सगळं जुन्या परंपरेत ऐकणे एकदा शोधून पहा. आपण पाहत नाही म्हणून शंका आहे, म्हणून नवीन वाटतं. जे चांगलं आहे ते सगळं जुन्या परंपरेत कुठे ना कुठेतरी आहे. अक्षरशः मी आपल्याला छातीवर हात ठेवून सांगेन की तत्वज्ञानाच्या दृष्टीने, मनुष्याच्या हिताच्या दृष्टीने ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, गीता, उपनिषद यांच्या बाहेर चांगलं मला काढून दाखव. यांच्या बाहेर वाईट काढून दाखवते, पण चांगलं मनुष्याच्या हिताचं काढून दाखवणं अशक्य गोष्ट आहे. मला ते समजेल न समजेल, माझ्या लक्षात येईल न येईल, माझं त्यावेळेला लक्ष केंद्रित झालं असेल नाही तर नसेल. अनेक ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वाचणाऱ्या माणसांचा अनुभव असा आहे, प्रत्येक वाचनाच्या वेळेला काहीतरी नवीन नवीन लक्षात येतं. जितके वेळा वाचावं तितके वेळा नवीन लक्षात येतं. हा अनुभव अनेक सज्जनांचा आहे, अनेक सज्जनांचा आहे. कारण माझी समजून घेण्याची बुद्धी थोडी आहे. एका संस्कृत सुभाषितकारांनी निळ्या प्रकाराने म्हटलंय, कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यंजलम. तुमच्याजवळ एवढं एवढं भांड आहे, तुम्ही समुद्रावर भरायला गेलात तरी तेवढंच पाणी त्यात येणार, आणि एखाद्या टाकीतून भरून काढलं तरी तेवढंच पाणी येणार, घरातल्या हंड्यातून भरून काढलं तरी तेवढंच पाणी येणार. तुमच्यावर घ्यायचं सामर्थ्यच जर एवढं आहे तर तुम्ही कुठे गेलात तरी जास्त घ्याल कसं? म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर एकदा वाचून भागणार नाही. ते मानस सरोवर आहे, पुन्हा 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 पित राहिलं पाहिजे. पहा तरी तहान कशी तृप्त होते ती. दासबोध एकदा वाचून चालणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे गाथा, दानीचुनी, दासबोध यांची पारायण करण्याची पद्धती आहे. लोक म्हणतात नुसत्या पारायणाने काय होतं. मला माहिती आहे नुसत्या पारायणाने काही होत नाही म्हणून, पण रोज पारायण करीत राहिलात की केव्हा तरी त्यातली एखादी ओळी तुमची इच्छा नसली तरी डोक्यात जाऊन बसते. ती हृदयामध्ये तिचा साक्षात्कार होतो, आणि मग केव्हा तरी जीवनावर असा लख्ख प्रकाश पडतो की काल कसा होता मनुष्य आज कसा झाला. केव्हा तरी एक घटका अशी उभी राहते. पण हे सतत केलं तर उभी राहते. हा केव्हा तरी एकदाच करणार तरी जमायचं. म्हणून दुस्तर्कात सुविरम्यता. तर्क ही मोठी विलक्षण गोष्ट आहे, आणि फक्त माणसातच आहे. ती सत्तर्कही असतात आणि दुस्तर्क. कसंही विकृत वकील काय करतो, दोन्ही पक्षाला वकील कसे मिळतात सांगा हो. जर सांगणं हे खरं असेल आणि विश्वासार्ह असेल तो दोन्ही पक्षाला वकील कसे असतात. आणि आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला त्या वकिलांचे आर्ग्युमेंट ऐकतो तेव्हा खरंच वाटतं की बरोबर सांगतो हा. दुसरा बोलायला आला म्हणजे त्याचंही बरोबर वाटतं. अक्षरशः झोक्यावर बसलं की माझी स्थिती होते, इकडून तिकडे तिकडून इकडे. खरं कोणाचं कोणाला ठाऊक. इतकंच नाही तर काही बुद्धिमान असे असतात की जे आपलंच मांडलं आधी मांडतात, त्यानंतर काय बरोबर मांडलं नंतर म्हणतात हे कसं चुकीचं ते तुम्हाला आता सांगतो. ते एका वकिलाची गोष्ट प्रसिद्ध सांगतात. ती जरा मोठेपणाच्या मागोमाग, श्रीमंतीच्या मागोमाग जे अनेक गोष्टी येतात ना त्यातल्या त्याही गोष्टी आहेत. दारू पित असेल आणि एकदा त्या दारूच्या धुंदीत कोर्टात उभे राहिले आणि नेमका विरोधी पक्षाचा वकील काय सांगेल ते सांगायला लागले. त्याचं ते अशील छातीत काय चाललंय प्रकरण. बरं मध्ये बोलताय ना त्यांच्या वाणीचा वेग असा काही विलक्षण होता. झालं अर्धा पाऊण तास आर्ग्युमेंट झालं आणि मग त्यांच्या डोकं ठिकाण्यावर आलं. ते उत्तरलं थोडा. अरे म्हणले मी काहीतरी विरोधी पक्षाचंच बोललो. तेव्हा ते म्हणले मी लॉर्ड आतापर्यंत आमचे विरोधी पक्षाचे वकील काय सांगतील ते मी आपल्याला सांगितलं. आता
आमचं काय म्हणणं आहे ते आपल्याला सांगतो म्हणून त्यांनी आपलं पहिलं सगळं खोडून काढलं. अरे काय प्रकरण, असं होऊ शकतं की नाही? निर्णय पक्षाची वर्तमानपत्र असतात, त्यांचे अग्रलेख मधनं वाचा ना, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्या घटनेवर यानं असं मत दिलं बरोबर त्याच्या विरुद्ध मत दुसऱ्या वर्तमानपत्रकाने दिलेलं असतं. जर ते खरं असेल तर हे वाचताना हे खरं वाटलं, ते वाचताना ते खरं वाटलं, हे काय प्रकरण आहे? म्हणून पहिल्या प्रथम शंकराचार्य म्हणतात की श्रुतिशिर पक्ष समाश्रियताम आणि दुस्तर्कात सुविरम्यताम. आणि तर्कपंडित जे आहेत हे छातीवर हात ठेवून सांगतात की आम्ही असं करून दाखवू शकतो. रघुनाथ नावाचा एक तर्कपंडित होता, बरा विलक्षण बुद्धिमान होता. त्यानं असं म्हटलंय, हा रघुनाथ हा जो पंडित आहे हा बहुतेक चैतन्य महाप्रभूच्या समकालीन असलेला जो रघुनाथ तोच असावा. माझा इतिहास म्हणजे अनेक विषय कच्चे आहेत, त्यातला इतिहासही कच्चा आहे, निश्चित सांगता येत नाही, कारण त्याची मला गरज नाही. मी आपल्यापुरतं जेवढं उपयोगी पडणार तेवढं घेतो आणि तेवढं प्रामाणिक आहे की नाही तेवढं पाहतो. आता तोच चुकला असेल तर मी चुकणं शक्य आहे, पण सामान्यतः कुठेतरी आधार प्रामाणिक असल्याशिवाय मी सहसा बोलत नाही. म्हणून जिथे मला शंका आहे तिथे मी शंका सांगतो की मला नक्की माहित नाही तो असेल किंवा नसेल. हा जो रघुनाथ आहे, हा जो रघुनाथ पंडित आहे, यानं आपल्या एका ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, विदुषान् निवहैरिह एकमत्या यददुष्टम निरटंकी यच्च दुष्टम मयि जल्पति कल्पनाधिनाथे रघुनाथे तदुतन्यतेन्यथा अन्यथैव तदुतन्यतेन्यथैव. की मी रघुनाथ पंडित, कल्पनाधिनाथ म्हणजे तर्क करण्यामध्ये श्रेष्ठ, तर्काचा स्वामी असा विलक्षण पुरुष आहे की विदुषान् निवहैहि विद्वानांच्या समुदायानं एकमतानं जे चांगलं म्हणून ठरवलं ते मी वाईट म्हणून ठरवतो आणि त्यांनी जे वाईट म्हणून ठरवलं ते मी चांगलं म्हणून ठरवतो. अशावर विश्वास ठेवावा का, एवढाच महत्वाचा मुद्दा आहे की असं जे वचन आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा का. म्हणून आपल्याकडे आप्तस्तु यथार्थ वक्ता असं सांगितलंय आणि यासाठी शास्त्रासारखी संधी नाही दुसरी कोणती. आणि हे यथार्थ वक्ते कोण? ज्यांना काहीही स्वार्थ नाही, असा निस्वार्थ यथार्थ वक्ता कोण? संत. म्हणून संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवावा, प्रवचनकाराच्या सुद्धा नाही, कारण त्याच्याही मनात काहीतरी हेतू असणे. निदान लोकांनी बरं म्हणावं एवढा तरी हेतू असतोच. आज जितक्या संख्येने लोक उपस्थित झाले त्याच्यापेक्षा कमी उद्या होणार नाही एवढी तरी काळजी घ्यावी असं त्याला वाटतंच. बाकी काही हवा असो नाही तर नको असो, यांना तेही नाही. कुणी काही म्हणो, हे आपल्या ठिकाणी बरे मस्त असतात. अशाने जे सांगितलं आणि केवळ जगत कल्याण एवढी एकुलती एक ज्यांची भावना असते त्यांच्या वाक्यावर विश्वास ठेवावा. म्हणून दुस्तर्कात सुविरम्यताम श्रुतिमतस्तरकोनुसंधीयताम. ज्ञानेश्वर चांगला सांगणारा कोणी वक्ता आहे का? मग तो चांगला. शंकराचार्य चांगले सांगणारा कोणी वक्ता आहे का? मग तो चांगला. रामदास चांगले सांगणारा कोणी वक्ता आहे का? मग तो चांगला. ज्ञानेश्वर रामदास तुकारामांना काय कळलं? मी शहाणा आलो त्याला लांबून नमस्कार करावा, कारण सभ्य माणसाने परमेश्वर सगळ्या ठिकाणी पाहावा म्हणून, पण त्याच्या जवळ जाऊ नये. केव्हा तरी त्याचं ते बिंग बाहेर पडल्याशिवाय राहत नाही, केव्हा तरी ते खोटं ठरल्याशिवाय राहत नाही, केव्हा तरी ते अंगलं ठरल्याशिवाय राहत नाही. आणि याला फार काळ जावा लागतो असं मुळीच नाही. 10-20 वर्षात होतो. जितक्या लवकर मोठे चढतात तितक्या लवकर खाली पोहोचतात. आचार्याचे भगवान व्हायला जेवढा वेळ लागला त्या भगवानाची लाथ खायला पुन्हा त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो असं आहे. म्हणून दुस्तर्कात केवळ बोलणारा चांगलं बोलतो हे पुरेसं नाही, त्याची बहुश्रुतता चांगली आहे एवढं पुरेसं नाही, तो आकर्षक वक्तृत्वाने युक्त आहे हे बोलणं पुरेसं नाही, तो सांगतो ते बरोबर आहे की नाही पाहिलं पाहिजे. असं आहे. औषधाचं अंतरंग कसं आहे ते पाहणार का औषधांचं पॅकिंग कसं आहे ते पाहणार. आज स्थिती अशी आहे की चांगल्या औषधाला सुद्धा पॅकिंग चांगलं द्यावं लागतं. औषध चांगलं आहे पण पॅकिंग चांगलं असावं लागतं. त्या औषधाची जी यादी असते की नाही त्याच्यामध्ये हे घातलंय ते घातलंय ते घातलंय सगळे औषधच असतात, निरनिराळी प्रमाण असतं त्याची. आणि खाली एक वाक्य असतं, खाण्याला योग्य असा रंग घातलेला आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं की खाण्याला योग्य असा रंग म्हणजे त्याचा औषधाला काही उपयोग नाही, फक्त यांनी अपाय होणार नाही एवढीच त्याची काळजी. खाण्याला योग्य म्हणण्याचा अर्थ की यांनी अपाय काही होणार नाही.
हा औषधात कशाला? हा औषधात एवढ्यासाठी की औषध घेण्याची प्रवृत्ती रोग्याला सुद्धा प्रामाणिक असते, तसं नाही. त्याला आकर्षक वाटलं तर तो घेतो. औषध औषध म्हणून घेणारे लोक थोडे असतात. ते चवीला कसं आहे हो आधी विचार. अरे औषध औषध आहे, ती काही जिबी आहे, मेजवानीचं जेवण आहे. औषध औषध आहे, त्याच्या चवीशी तुला काय कर्तव्य? चवीला कसं आहे तुला काय करायचंय? मग चवीला कसं आहे तर औषध कसा येतो? भजीच खा, त्याच्या चवीबद्दल शंकाच नाही. पण मनुष्य असा विचित्र प्राणी आहे की त्याच्या हिताचं सुद्धा त्याला आकर्षक करून द्यावं लागतं. म्हणून कित्येक वेळा वक्तृत्वामध्ये ज्याचा तत्वज्ञानाशी काही संबंध नाही अशाही गोष्टी घालाव्या लागतात. पण तेवढ्याच आहेत का हे बघितलं पाहिजे. त्यानं प्रेझेंटेशनला काही अर्थ आहे मला माहिती आहे. टेबल डेकोरेशन सुद्धा महत्वाचं आहे असं म्हणतात. पक्वांनाचं चांगलं असावं लागतं, तर ते मांडण्याची पद्धत ते सुद्धा तंत्र आहे. तो हात रुमाल कसा ठेवावा, त्याच्या चमचे कसे ठेवावे, ते थाळी कशी ठेवावी, ते कोणत्या थाळ्या कुठे ठेवाव्या, आपल्याकडे तंत्र आहे. चटणी कुणीकडे वाढावी, भाजी कुणीकडे वाढावी ठरलेलं आहे. आता सगळ्यांना माहित नाही ती गोष्ट निराळी, पण आपल्याकडे तंत्र ठरलेलं आहे. ज्या बाजूला चटणी वाढायची त्यामुळे भाजी वाढली तर घशात अडकते असं थोडंच आहे. असं काय नाही, पण एक तंत्र ठरलेलं आहे. त्यांनी काही शोभा येते, रांगोळी घातली पाहिजे, जुनी पद्धत झाली. पण तंत्राला महत्व निश्चित आहे, प्रेझेंटेशनला महत्व निश्चित आहे. पण तंत्र काय सांगतं, कोणत्या मंत्राचं तंत्र आहे, कोणत्या वस्तूचं प्रेझेंटेशन आहे हे महत्वाचं. म्हणून चांगलं ऐकण्याबद्दल दोष नाही, चांगलं सांगण्याबद्दल दोष नाही. वक्तृत्वाच्या माध्यमात काय सांगितलं जातं त्याला महत्व आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की दुस्तर्कात सुविरम्यता. तर्क ही मुळात आकर्षक गोष्ट आहे, माणसाला बरी वाटते ऐकायला. पण ते प्रेझेंटेशन व्हेरी गुड प्रेझेंटेशन. पण काय प्रेझेंट केलं जातं हे जर लक्षात घेतलं नाही तर घात होण्याची शक्यता आहे. म्हणून तर्कही असावा, विज्ञानही वक्तृत्वही असावं, प्रवचनही असावं, पण ते श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम, वेदाला धरून असावं. आणि म्हणून संत, मी स्वतःच सांगतो असं म्हणत नाहीत, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते असं म्हणतात. आम्ही वेदनीती सांगतो, संतांनी केलेलं करतो. माझं स्वतंत्र काही नाही, मी त्यांचा पायिक आहे. तुकाराम महाराजांसारखा महापुरुष ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी लिहितो, ते काय लिहितो माहिती आपल्याला? दोघांच्या मध्ये योग्यतेने काही कमी अधिक नाही, सारख्या योग्यतेचे महापुरुष आहेत. अगदी तशीच तुलना करायची झाली तर तुकाराम महाराज मला जास्त जवळचे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे पाहिलं म्हणजे काय पर्वत शिखराकडे पाहिल्यासारखं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही माऊली म्हणतो खरं, पण माऊलीची सगळीच्या सगळी लक्षणं जर खरी कोणाच्या अंतःकरणात उत्पन्न होत असतील तर ते तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात उपयोगी पडतात. कारण असं आहे, प्रेम करणं हे आईचं लक्षण आहेच खरं, पण चुकत असेल तर मुस्काडीत मारणं हे त्याच्याहून आईचं जास्त चांगलं लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराज कधी मुस्काडीत मारितच नाही, आणि तुकाराम महाराज मुस्काडीत मारल्याशिवाय कधी राहत नाही. त्या आईच म्हणायचं झालं तर तुकाराम महाराजांना जास्त म्हणावं असं माझं व्यक्तिशा मत, की माझ्या हिताची इतकी काळजी आहे की मी जरा चुकतो असं म्हटलं की त्यांनी आसूड फटकारलाच म्हणून समजा. ज्ञानेश्वर महाराज फार मवाळ आहेत, त्यामुळे माझ्याकडनं दुर्लक्षित होतात, किंमत वाटत नाही त्याची, त्यांचा धाक वाटतो. आणि शेवटी माणसाला जर चांगलं ठेवायचं असेल तर धाकाशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रेमाने फार थोडी माणसं चांगली राहतात, धाकानंच बहुतेक सगळी माणसं चांगली राहतात. आपल्या पायाचा पायतण्यासाठी माझी योग्यता आहे, माझी पायीची वाहन पायी बरी. किती नम्र असतात त्याकरता मी सांगतो, इतके नम्र असतात. ज्ञानेश्वर महाराजांची स्थिती सुद्धा नम्रतेच्या बाबतीत यापेक्षा वेगळी नाही. प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असं मी ज्यांना मानतो, आणि जी वस्तुस्थिती आहे ते जेव्हा गीता लिहायला बसले तेव्हा काय म्हणाले माहितीये की टिटिभू चाचूवरी मापसुये सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्तेत. एखाद्या टिटवीनं समुद्र उपसायला जावं तसा मी हा गीतार्थ सांगायला आपल्याला बसलो आहे. माझी हिंमत नाही, पण गुरुच्या कृपेवर मी हे करू शकेन असं मला वाटतं. अरे केवढा विनय आहे, केवढी नम्रता आहे. ही जर नसेल तर मनुष्याला पुढे जाणं साधनच नाही. म्हणून ही माणसं अशी नम्र आहेत. श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम दुस्तर्कात सुविरम्यताम श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम ब्रह्मास्मीति विभाव्यताम अहरहर गर्व परित्यज्यताम
देहेहम अतिरुज्यताम बुधजनैर्वाद परित्यज्यताम. पण याचा विचार आपण आज नाही, उद्या करू. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.